अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. श्री संत गजानन महाराज की जय. श्री संत जगन्नाथ महाराज की जय. सब संतन की जय. मैं वृंदावन की गलियन में, बरसाने की गलियन में, हो राधा नाम लेके, हो राधा नाम लेके नाचू झूम गाओ. मैं वृंदावन की गलियन में, राधा नाम लेके नाचू झूम गाओ. मैं वृंदावन की गलियन में, वृंदावन की गलियन में, बरसाने की गलियन में. मैं वृंदावन की गलियन में, मैं बरसाने की कंचन में. राधा नाम लेके, ओ राधा नाम लेके नाचू झूम गाओ. मैं वृंदावन की गलियन में, ओ राधा नाम लेके नाचू झूम गाओ. मैं वृंदावन की गलियन में. राधा नाम पे सर्वसवारू. निश दिन राधा नाम पुकारू. इस दिन राधा नाम पुकारो. निश दिन राधा नाम पुकारू. इस दिन राधा नाम पुकारो. हो कृपा श्याम की, हो कृपा श्याम की हर पल मनाओ. मैं वृंदावन की गलियन में, हो राधा नाम लेके नाचू झूम गाओ. मैं वृंदावन की गलियन में, राधा नाम लेके नाचू झूम गाओ. मैं वृंदावन की गलियन में.
पागल मन तू भरने गागर, पागल मन तू भरने गागर, ओ पागल मन तू भरने गागर, पागल मन तू भरने ओ गागर। कई जन्मों की, ओ कई जन्मों की प्यास बुझाओ मैं वृंदावन की गलियन में, ओ राधा नाम लेके, ओ राधा नाम लेके नाच झूम गाओ मैं वृंदावन की गलियन में। राधा नाम लेके नाच झूम गाओ मैं वृंदावन की गलियन में। राधा नाम लेके नाच झूम गाओ मैं वृंदावन की गलियन में। राधा नाम की लगन लगा के, राधा नाम की लगा के, ओ राधा नाम की लगन लगा के, राधा नाम की लगन लगा के, राधा नाम हृदय में बसा के, राधा नाम हृदय में बसा के, ओ राधा नाम हृदय में बसा के, राधा नाम हृदय में बसा ओ के। सुध भुगतन की बिसराओ मैं वृंदावन की गलियन में, ओ राधा नाम लेके नाच झूम गाओ मैं वृंदावन की गलियन में, ओ राधा नाम लेके नाच झूम गाओ मैं वृंदावन की गलियन में, मैं वृंदावन की गलियन में बरसाने की गलियन में, मैं वृंदावन की गलियन में बरसाने की गलियन में, ओ वृंदावन की गलियन में बरसाने की गलियन में, मैं वृंदावन की गलियन में बरसाने की गलियन में। ओ राधा नाम लेके, ओ राधा नाम लेके नाच झूम गाओ मैं वृंदावन की गलियन में, ओ राधा नाम लेके नाच झूम गाओ मैं वृंदावन की गलियन में, मैं वृंदावन की गलियन में, मैं वृंदावन की गलियन में। राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे। ओ राधे कृष्णा 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 राधे राधे,
श्याम 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 राधे ओ राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे ओ राधे श्याम श्याम राधे राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव आहे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव आहे नाथ नारायण वासुदेव ये नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
गोपाल मेरी यही प्रार्थना है। 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 बोलो नाम नाम कभी तुम्हारा, बोलो ना मैं नाम कभी तुम्हारा। हाँ निष्काम हो के मैं दिन रात गाऊं, ये नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। माता यशोदा हरि को जगावे, माता यशोदा हरि को जगावे। गोपाल जागो अब नहीं न खोलो, गोपाल जागो अब नैन खोलो। गोमा द्वार कड़े बुला रहे हैं, हे नाथ नारायण वासुदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परिमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। आयनमंत विराजिए कथा कर्मति अनुसार, प्रेम सहित गति दर पधारिए पवन कुमार। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसह सुरभूप। मनोजय मारुत तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं,
वातात्मजयं वानरयुतमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तर एकैकाक्षरं सा महापातकनाशनम् चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठ केली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली अशी साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद सुख निवासी जगन्नाथजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने श्री वाल्मिकी भगवान यांच्या कृपेने आईसाहेब मुक्ताईच्या कृपेने आणि समस्त संत यांच्या आशीर्वादाने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा आणि चतुर्थ दिवस आहे. आणि या ठिकाणी आपण भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा ही श्रवण करीत आहात. श्रीमद भागवत कथा ही मोक्ष प्रदान करणारी कथा आहे. संसारामध्ये तापलेल्या प्रत्येक जीवाला सुख शांती प्राप्त करून देणारी ही भागवत कथा आहे. आनंद देणारी कथा आहे. जीवने सुखमय करणारी कथा आहे. ज्याला समाधान बसेल त्यांनी कथा श्रवण करावी. एवढंच नाही तर जीवनातील अनंत जन्माचं पाप घालवायचं असेल तर त्याच्याकरता एक रामबाण औषध म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. आणि पूर्वजांचा उद्धार करायचा असेल तर त्याकरताही भागवत कथा एकदम सोपा उपाय आहे. एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला असेल त्याच्याही उद्धाराचं साधन म्हणजे भागवत कथा आहे. आणि अशी ही पवित्र सुरच आणि गोड आणि भागवत कथा आपण श्रवण करीत असताना शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद एक वेळ दुर्वास ऋषी आणि इंद्राला फुल आणि पुष्पमाळ देतात. खरा शब्द याला हार नाही, याला पुष्पमाळ शब्द आहे. जसं तुळशी माळ, स्फटिकची माळ, रुद्राक्ष माळ, भोंड माळ असे शब्द आहेत. तसं ही पुष्पमाळ आहे. आणि पुष्पमाला दिल्यानंतर इंद्राला त्याची किंमत कळली नाही. त्याने पुष्पमाळ ऐरावताच्या डोक्यावरती ठेवली आणि त्या ऐरावताने काय केलं, सोंडेने ते पुष्पमाळ घेतली पायाखाली तुडवली. दुर्वास ऋषींना क्रोध आला. की आपण याचा सत्कार केला या ठिकाणी
याला ह्या पुष्पमाळाची किंमत कळली नाही. आणि शाप दिला. इंद्रला सांगितलं की जा, एका वर्षाच्या आत तुझी सर्व संपत्ती सागरामध्ये बुडेल. तुम्ही देवता शक्तीहीन व्हाल, तुमचं राज्य जाईल. आणि देवतांची संपत्ती सागरामध्ये बुडाली. दानवांनी विजय मिळवला स्वर्गावरती. शक्तीहीन देवता झाल्या. भीती मोठी लपून बसले आणि भगवान परमात्म्याचा धावा त्यांनी केला. आणि भगवान परमात्म्याने त्यांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही समुद्र मंथन करा. आणि समुद्र मंथनामध्ये जे 14 रत्न निघतील त्यामध्ये अमृतही निघेल. आणि ते अमृत तुम्ही प्राशन करायचं. तुम्ही बलवान व्हाल, दानवावरती विजय मिळवणार तुम्ही. पण एक करा, समुद्र मंथन करत असताना त्यांची सुद्धा मदत घ्या. कोणाची? दानवांची. कारण दुर्जनम प्रथम वंदे, है की नाही, सज्जनम तदनंतर. जो भावबंधामध्ये लग्न जोडू शकतो त्याला तुम्ही नाही नेलं तरी चालते. हा, लग्न जोडणारा जो आहे त्याला नाही नेलं तरी चालते, पण जो मोडणारा आहे त्याला पहिले गाडीत बसवा की भाऊ तुमच्याशिवाय होणार नाही, है की नाही. मला काय कळतं, मला काही समजत नाही बा, तुमच्याशिवाय होणार नाही. सर्व लग्न होईपर्यंत सूत्र त्याच्याकडे द्या तुम्ही, ते करतं की नाही. आणि सज्जन माणसाने तसंच करावं. त्यांची मदत घ्यावी लागेल. आणि वेळोवेळी मी तुम्हाला मदत करेन. त्यावेळेला सर्व देवता आणि दानवांकडे जातात की जेही निघेल त्याच्यात आपण वाटून घेऊ. समुद्र मंथन करण्यासाठी रवी लागेल, है की नाही. मंदराचलची रवी करायची ठरवलं. तो पर्वत आणत असताना कितीक दानव देवता त्याच्या खाली चिरडल्या गेले. शेवटी देवाचा धावा केला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. भगवान परमात्मा आले आणि तो पर्वत आणि गरुडावरती घेतला, सागरामध्ये त्यांना आणून दिला. आता दोर लागेल ना, रवीचं नियोजन झालं, आता दोर लागेल. मग वासुकी नागाचा दोर केला. मंदराचल पर्वत म्हणजे आपलं मन आहे, म्हणून वासनेचा दोर करावा. मग नंतर मंथन करावं. वासना सुवासना असावी. आणि मंथन केल्याशिवाय त्याची प्राप्ती नाही. जसं दूध आहे, दुधामध्ये विरजण टाकलं त्याचं दही झालं, पण रवी लावली, मंथन केलं, नंतर नवनीत आहे. तसं आहे की नाही. आपणही आतमध्ये मंथन करावं लागेल. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता. 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 वाया व्यर्थ कथा साधी मार्ग. वाया व्यर्थ कथा
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडली व्यर्थ कथाची गरज नाही जीवनामध्ये विनाकारण वेगळ्या मार्गांची गरज नाही हा आणि वासुकी नागाचा दोर मंदराजेलचं काय केले रवी मंथनाला सुरुवात झाली आणि मंथनाला सुरुवात झाल्यानंतर तो पर्वत खाली खाली जायला लागला पर्वत खाली जायला लागला ना परत देवाचा धावा केला त्यावेळेला त्या भगवान परमात्म्याने काय केलं त्यावेळेला कासवाचं रूप घेतलं कश्य अवतार धारण केला आणि तो पर्वत आपल्या पाठीवरती धारण केला हा रसा तळा जाता रसा तळा जाता हवने रसा तळा जाता हवने रसा तळा जाता हवने ओ रसा तळा जाता हवने रसा तळा जाता हवने रसा तळा जाता हवने रसा तळा जाता हवने ताडी कासव चक्रपाणी ताडी कासव चक्रपाणी तडी कासव चक्रपाणी तडी कासव चक्रपाणी रसा तळा जाता रसा तळा जाता अवनी ओ रसा तळा जाता अवनी रसा तळा जाता अवनी रसा तडा जाता हवने रसा तडा जाता हवने रसा तडा जाता हवने रसा तडा जाता हवने आणि रसा तळा जाता अवनी तडी कासव चक्रपाणी भगवान परमात्म्याने तो पर्वत आपल्या पाठीवरती धारण केला त्याला त्याचा काही त्रास होत नाही एखाद्याच्या पाठीला खाज आल्यानंतर नखाने जसं खाजवावं तसं वाटायला लागलं आणि नंतर समुद्र मंथनाला सुरुवात झाली आणि समुद्र मंथनाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमतः हालाहाल नावाचं विष निघालं आणि हलाहल नावाचा विषय निघाल्यानंतर ते कोण घेणार प्रश्न पडला आता विष कोणी पेत का नाही की नाही विष कोणी पेत नाही. उलट त्या डब्यावरती लिहिलेलं असतं लहान मुलांपासून आहे की नाही बरं लहान मुलांपासून लांब ठेवा ज्यांच्याकरता सूचना लिहिली ते कधी पिले आणि जे वाचतात ते आहे की नाही त्या ठिकाणी थोडा विचार केला की जमते की मोठ्या भाग्याने मानव देह मिळाला आपला विषय विष कोणी पित नाही आता विष निघाल्यानंतर याचा स्वीकार कोण करेल मग सर्वांनी भोलेनाथांचा धावा केला आणि भोलेनाथांचा धावा केल्यानंतर भोलेनाथ त्या ठिकाणी येतात भोळ दैवत आहे
शिवभोळा चक्रवर्ती, पण एवढं भोळं नाही. त्याला कोण कशी भक्ती करतं मात्र एवढं कळते. हा. व्यवहारातला भोळा वेगळा, परमार्थातला भोळा वेगळा. व्यवहारामध्ये एखादा दुसऱ्याची नवी चप्पल घालताना जुनी ठेवतो. हा. आणि मग चप्पलवाल्यानं कधी म्हटलं अहो ते माझी चप्पल आहे पहा हो, असा भोळा आहे मी, माझ्या लक्षातच येत ती बा. हा. व्यवहारातला मतलबी भोळा काही कामाचा नाही. एखाद्याने जर पैसे उष्टे दिले समजा, मागलेच नाही बरेच दिवस, यानेही दिलेच नाही, आणि त्या माणसाने म्हटलं भाऊ पैशाचं काम होतं हो, काही गरज नव्हती पण आता काम पडलं म्हणून म्हणतो, पाहो तुमचे पैसे राहिले हो, माझ्या लक्षातच राहत नाही, एवढा भोळा आहे. हा व्यवहारातला मतलबी भोळा आहे की नाही. पण परमार्थातला भोळा वेगळा आहे. आणि परमार्थातला जो भोळा असतो ना, तो कडी काळावरती मात करत असतो. आ तू का म्हणे भोळा, तू का म्हणे भोळा, तू का म्हणे भोळा, तू का म्हणे भोळा. हो हो तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा. जिंकू जाणे कडी काळा, जिंकू जाणे कडी काळा. जाने कडी काळा, जिंकू जाने कडी काळा. आ तू का म्हणे भोळा, तू का म्हणे भोळा. आ तू का म्हणे भोळा, तू का म्हणे भोळा. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा. तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कडी काळा. किंवा तुका म्हणे भोडी आणि विठ्ठल कृपेची कोवडी. परमार्थातला भोळा असा आहे, हा, तो संसारावरती प्रेम करत नाही, तो देवावर प्रेम करतो. परमार्थातला वेडा असा आहे, तो संसारावरती नाही तर तो देवावरती प्रेम करतो. असा भोळा, असा वेडा. आणि भोलेनाथ भोळे आहे. आणि काही जर चांगलं होत असेल आपल्या हातून तर त्या ठिकाणी भोळापणा चांगलाच. मग हा तिथं कपट ठेवू नये. सत्य कर्म जिथं असेल तिथं कपट नको आहे, तिथं भोळापणा स्वीकारावा माणसाने. आपलं हित आहे त्याचं, समोरच्याचं हित त्याच्यामध्ये. आणि ते हलाल नावाचं विष जेव्हा पूर्ण सागरावरती पसरलं, फोटोवाले काही दाखवतात तसं नाही, पण कथेमध्ये ते सागरावर असणारं विष आहे ना, ते असं वंजळीमध्ये घेतलं. शेतामध्ये जर समजा नदीला पाणी असेल, शेतकरी वर्ग आहे आपण, पाणी प्यायचं असेल तर मग त्याला मला कसे करतात, हा तसं पूर्ण विष प्राशन केलं भोलेनाथांनी. महादेवांचा रंग गोरा आहे, फोटोवाले सिरियलवाले सांगतात सावळा रंग करून टाकतात. पण महादेवांचा रंग कसा आहे, कापूर आहे ना, कापूर. हा, कापूर किती पांढरा आहे,
कापूस सारखं पांढरं काहीच नाही, तेवढा रंग गोरा आहे महादेवांचा. म्हणून तर आपण म्हणतो कर्पूर गौरम. हे कोणाचं वर्णन आहे? हे भोलेनाथांचं वर्णन आहे. आणि कापुरासारखा रंग त्या भोलेनाथांचा आहे. विष प्राशन केलं पण ते कंठामध्ये थांबलं. आता कंठामध्ये विष थांबलं याला कारण आहे, कारण ते सतत आणि रामाचं नाम कंठामध्ये धारण करायचे. अशी जोडी कराई माणसाने. ऐसी जोडी करा, 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 राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा. हो ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. तेरी चुकी पीरा गर्भवास, तेरी चुकी पीरा गर्भवास. तेने चुके तेरा गर्भवास, तेने चुके तेरा गर्भवास. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा. राम कंठी धरा. कंठी धरा. आणि अशी जोडी करावी माणसाने जीवनामध्ये. राम कंठी धरा. एकाने एवढंच ऐकलं की राम कंठी धरा, ते सकाळी आम्हाला चहा घ्यायला बोलायला आलं आणि रामाचा फोटोच गळ्यात घेऊन आलं. मोठा फोटो गळ्यामध्ये. म्हटलं भाऊ हे काय हो असं? म्हणजे तुम्हीच तर सांगितलं की बा ऐशी जोडी करा आणि रामकंठी, म्हणून गळ्यात घेऊन फिरून राहिलो, असा अर्थ आहे का? कंठामध्ये नामधारण करावं. त्या नामाला साठवावं कंठामध्ये. आणि भोलेनाथांनी ते नाम कंठामध्ये धारण केलं होतं म्हणून विष तिथंच थांबलं. विषय आपला आणि कंठ निळा झाला त्या ठिकाणी, म्हणून नाव काय पडले? निळकंठेश्वर. आणि नंतर लक्ष्मी माता निघाल्या. समुद्र मंथनाचा प्रसंग आपण पाहत असताना आधी समाजाचा जो त्रास आहे, समाजाचे जे शब्द आहे, हे विष आहे भक्तासाठी. भक्त स्त्री असेल, पुरुष असेल, बाल असेल, वृद्ध असेल, पण समाज त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आपलं जाऊ द्या, पण जगद्गुरु तुकोबर आहे का लहान त्रास दिला? नको ते आरोप यायला पाहिजे.
म्हणून किती प्रयत्न केले. तुकोबारायांकडे एका स्त्रीला पाठवलं होतं. तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं होतं की जाई व माते न करी साह्या. तुकोबारायांना काठीने मारलं आणि ज्यांनी मारलं तुकोबाराय त्यांचे हातपाय दाबायला गेले की तुम्ही मला मारलं ना, तुमचे हातपाय दुखत असतील. किती विष पिना झालं. पण नंतर एकीकाळचे कट्टर विरोधी तुकोबारायांचे कट्टर शत्रू, पण त्यांनी सुद्धा नंतर म्हणावं तुकोबारायांना, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि मनोनी रामेश्वरी चरणी बसते. आपण फक्त त्रास थोडा सहन करावा लागेल, आहे की नाही. सज्जनाने काय करावं, समाजाने दिलेला त्रास, हे शब्द काय काय बोलतील लोक, काही सांगता येत नाही. प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव आहे. मग हे विष पचवत गेलं ना पुढे, लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही जीवनामध्ये. लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये यावं, तिचा वास राहावा असं वाटत असेल तर आधी त्रास हा सहन करावा लागेल. आधी दुःख आहे, नंतर सुख आहे. आधी जीवनामध्ये दुःख भोगावं का सुख, आहे की नाही. कारण दुःख भोगल्यानंतरच सुख आहे पुढे. त्यानंतर कस्तूप मणी सुगंध येतो, मग नंतर त्याच्या चरित्राचा सुगंध येतो लोकांना. पण महत्वाचं आधी विशेष महत्वाचं आहे, ते प्राशन करावं लागेल, म्हणजे हा त्रास सहन करावा लागेल. प्रत्येक संतांना नाथ बाबांच्या अंगावर ते थुंकायला लावलं, आहे की नाही, 100 वेळा. तरी नाथ बाबांनी सांगितलं की बा तुझे उपकार माझ्यावर झाले, कारण रोज एकच वेळा स्नान करायचो मी गोदावरी मातेमध्ये. आता तुम्ही 100 वेळा थुकल्यामुळे मला 100 वेळा स्नान झालं. नाथ बाबांच्या बाबतीमध्ये विचार करा, नामदेवरायांच्या बाबतीमध्ये, सर्व संतांच्या बाबतीमध्ये 46 जातीचे संत होऊन गेले वारकरी संप्रदायामध्ये. प्रत्येकाचा विषय घ्या, प्रत्येकाला त्रास हा दिला. जनाबाईला तर विनाकारण सुडावर चढवलं होतं, काही कारण नसताना, आहे की नाही. आणि जनाबाईने त्याला शिव्या दिल्या, अरे अरे मेल्या, आहे की नाही. आता आपण म्हणसान का, एवढाच नाही तर शब्द शेवटचा वापरला, तुझी पत्नी विधवा हो. बरोबर आहे की नाही. मी सुधारित शब्द वापरला, अभंगामध्ये वेगळा आहे. तुझी पत्नी विधवा हो म्हणजे तू, नाही लक्षात आलं तुमच्या. तुझी पत्नी काय म्हटले, तुझी पत्नी विधवा हो म्हणजे तू मरो, सरळ सरळ आहे ना ते, आहे की नाही. पत्नी विधवा केव्हा होईल, पत्नी गेल्यानंतर ना. आणि देवाला म्हटलं जनाबाईने तुझी पत्नी विधवा हो म्हणजे तू, तरी देवाला आनंद वाटला की नाही. खऱ्या भक्ताने एक जर शिव्या दिल्या ना, कशाही शिव्या दिल्या तर त्याला त्या गोड वाटतात. पण आधी त्या भक्ताने काय करावं, हे समाजाचं दुःख देणं, हे शब्द, हे विष मात्र पराशन करावं लागेल. देवाने किती अंगीकार केला हो, है की नाही. हे जनाबाईला दडू लागलं, दडू लागलं ना. एवढंच नाही, तर या बालांची सजावट सुद्धा देव करायची जनाबाई. जनाबाईने घर जाळावं आणि देवाने तो कचरा फेकावा. देवाने काय करावं, कचरा फेकावा, जनाबाईने घर जाळावं.
झाड लोट करी जनी, 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 झाड लोट करी जनी. केर भरी चक्रपाणी, केर भरी चक्रपाणी, भरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी. झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, हो झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी. जनाबाईने घर जाळावं आणि देवाने तो कचरा फेकावा. पण आधी काय करावं लागेल? समाजाने दिलेला त्रास, ते शब्द हे विष पचवावं लागेल. नंतर सुखाचा विषय. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निघालेल्या साधकाने हे विष प्यावंच लागेल त्याला. है की नाही? प्रत्येकाचा विषय. जे अवतार होते त्यांना जर सहन करावं लागलं, आपली सुटका होईल त्याच्यातून. श्री संत गजानन महाराजांना त्रास दिला नाही लोकांनी. ज्या वेळेला गजानन महाराज आले शेगावला, आता पहा तुम्ही, असं एक गाव नाही की आता तिथून दिंडी जात नाही. बाहेर देशातून लोक दर्शनाला येतात. पण जेव्हा गजानन महाराज प्रगट झाले तेव्हा लोकांनी वेळ म्हटलं, है की नाही? परतम आले शेगावाला, लोक म्हणती वेळा, कोणी म्हणती मारा ठोका, कोणी म्हणती जोडा, कोणी म्हणती जाऊ द्यावो लागून कानांदाला मूर्ती आहे शेगावाला, मूर्ती आहे शेगावाला, हो मूर्ती आहे ती शेगावाला. मूर्ती आहे ती शेगावाला, मूर्ती आहे ती शेगावाला. चल चल चला चला जाऊ पाहूया, चला 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 जाऊ पाहूया गजानन बाबाला, मूर्ती आहे ती शेगावाला, मूर्ती आहे ती शेगावाला, मूर्ती आहे ती शेगावाला, मूर्ती आहे ती शेगावाला, मूर्ती आहे ती शेगावाला. पण त्या वेळेला होते तेव्हा लोकांनी वेळ म्हटलं, त्रास दिला तेव्हा. एवढंच नाही, उसाने मारलं. माहिती ना तुम्हाला, गजानन महाराजांना उसाने मारलं, लागलेले ना फोटो मंदिरामध्ये. म्हणजे जेव्हा संत आपल्यामध्ये असतात, आपल्यासारखी त्यांची क्रिया असते, तेव्हा आपण काय म्हणतो? आपण त्यांच्यासारखंच आपल्याला समजतो किंवा आपल्यासारखं त्यांना समजतो. पण त्यांच्यात आणि आपल्यात तुलना करता येणार नाही. सामान्य जन ते सामान्य जन, संत ते संत. आपला विषय तुम्ही आधी लक्षात घ्या. विषय समुद्र मंथन प्रसंग पाहतोय आपण, पण निस्ती कथा नाही पाहायची. त्याच्यामध्ये एक मर्म आहे, त्याच्यात लक्षार्थ आहे. प्रत्येक संतांनी आधी काय केलं? दुःख सहन केलं, म्हणजे विषपराशन केलं. नंतर सुख आहे. मग लक्ष्मी जीवनामध्ये आहे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी सुगंध सुद्धा येतो त्याच्या चरित्राचा.
वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्ती मुख त्याचे नारायण. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती द्यायची. हा सुगंध कीर्तीचा पसरतो. आणि मग पारिजातक म्हटलं ना, मण्यासारखं जीवन त्याचं चमकतं. आणि पारिजातक म्हणजे सुगंध आहे की नाही. प्राजक्ताचं फुल असू द्या तुम्ही, किती सुगंध येतो तसं आहे. आणि नंतर पुढे सुरा सुद्धा निघाली. तिचा त्याग करावा. तिचा काय करावा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये संपत्ती आली असेल, ज्ञान आलं असेल, काही जरी आपल्या जीवनामध्ये कोणतंही वैभव वाढलं असेल, तर त्या ठिकाणी त्या नशेत राहू नये. काय करावं. त्याचा त्याग करावा. धुंदीत राहू नये. आणि धन्वंतरी बर का, धन्वंतरी. आणि त्या ठिकाणी ग्रंथाचं अध्ययन करावं. एक संजीवनी आहे. जेने निगम वल्ली प्रगट केली, शब्द आहे की नाही. पण आधी काय येईल. समुद्रामध्ये विशेष येणार आहे. प्रथमतः चंद्रमा निघेल. त्या ठिकाणी काय करावं. तेव्हा जीवनामध्ये काय होईल. शीतलता, शांतता व्हायला मिळेल. जीवनामध्ये शांत. आणि काम देणं इच्छा पूर्ण होईल. त्यामध्ये अप्सरा बरं का. आणि शंकही निघेल. तो ध्वनी निघेल. त्याच्यानंतर ऐरावत आहे. सांगावं भरपूर वाटते, पण वेळ बी पाहणा पडतो नाही की नाही. आणि अश्व निघेल. उडायला मिळेल अश्वासारखं. आणि धनुष्य निघेल. धनुष्य शब्दाचा अर्थ आहे नम्र बरं का. हो, नम्र रास. आणि नंतर अमृत निघेल. आणि अमृत निघाल्यानंतर काय झाले. देवतांची दानवांची झटापट झाली. लक्ष्मी कस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गाव काम दुदाशुदेशर गजोरंबादी देवांगना अश्व सप्तमुखमी शहरी धनुष्यंकामृत चांबुदे रत्नानी चतुर्दशम प्रतिदिनम कुर्यात् सदा मंगलम. गोपाल कृष्ण भगवान की. आणि अमृत निघाल्यानंतर झटापट व्हायला लागली. आणि जिथं जिथं अमृत पडलं, आजही तिथं तिथं कुंभमेळे भरतात. कुंभमेळे शिवपुराणामध्ये इथं थोडी वेगळी कथा आलेली आहे. काही बुंद जे अमृताचे पडले ना, ते पाताळात गेले आणि त्याच्या कन्या निर्माण झाल्या. आणि विष्णू त्यांच्या पाठीमागे गेले, तेव्हा त्या कन्यांपासून विष्णूला काही पुत्र झाले. आणि ते पुत्र देवतांना त्रास देऊ लागतात. तेव्हा भोलेनाथ ऋषभ अवतार घेतात. आणि ऋषभ अवतार घेऊन आतमध्ये पाताळात जातात. आणि विष्णूचं आणि भोलेनाथाचं त्या ठिकाणी युद्ध सांगितलं. जे सुदर्शन चक्र दिलं विष्णूला, ते महादेवांनी दिलं त्यावेळेला. खूप सुंदर ग्रंथ आहे शिव महापुराण सुद्धा असो. आणि त्या दानवाने हिसकून घेतला तो बरं का. अमृत कुंभ जो आहे तो हिसकून घेतला. आता काय करावं. परत देवतांनी धावा केला भगवान परमात्म्याचा. आणि भगवान परमात्म्याने एक सुंदर रूप धारण केले. आणि ते रूप म्हणजे मोहिनी. मोहिनी रूप धारण केलं त्याने. सुंदर पातळ नेसलेले, रंग तसा सावडा आहे पण गोरा रंगत
धारण केला त्याला काय होता येत नाही, आहे की नाही? हा, त्याला बदल करायला काही वेळ लागतो थोडीच काय. सुंदर रूप धारण केले, गोरा रंग, पायात पैजण, कमरपट्टा, बाजूबंद मनगट्या, उचळा बांधलेला आहे, केसामध्ये गजरा, कानामध्ये कुंडल, डोळ्यापुढे चित्र ना तुम्ही. हा, आणि चालण्यामध्ये एक लचक आहे. भगवान परमात्म्याने मोहिनी अवतार घेतल्यानंतर त्या दानवांच्या समोरून जायला लागले, आणि दानवांच्या समोरून जात असताना दानवांकडे एक नजर टाकली, ते मोहित झाले. हे मायाच आहे त्याची एक, आहे की नाही? हे काय आहे? हे मायाच आहे. हा, आणि या मायेच्या वातावरणातून मग तो देव वाट पाहतो की आपल्यापर्यंत कोण येईल. काही मुलं होते आणि ते मुलं रडायचे, मग एका मुलाच्या पुढे गाडी देऊन टाकली, दुसरं रडे, दुसरं खेळणं दिलं, प्रत्येकाच्या पुढे असे खेळणे दिले तर ते खेळण्यामध्ये दंग झाले, रडणं बंद झालं आणि ते खेळणं त्याच्यामध्ये दंग झाले खेळण्यामध्ये. पण एक मुलगा होता ना, तो हट्टी होता, म्हणे मला खेळणे पाहिजे नाही, मला माझी आईच पाहिजे. हा, काय पाहिजे? मला आईच पाहिजे. ते आई पाहिजे असं हट्ट धरणार ते आईच्या जवळ गेलं, बाकीचे नाही. लक्षात आलं तुमच्या? भगवान परमात्मा आपली आई आहे. हा, आणि बाकीचे वेगळे वेगळे खेळणे प्रत्येकाच्या पुढे दिले. हा, हे संसारातले याच्या दंग झाले खेळण्यांमध्ये, आहे की नाही? पण एवढ्या वातावरणामध्ये, या मायेच्या वातावरणामध्ये एखादंच असं हट्ट धरतं की मला देवाची गरज आहे की नाही? मला देव पाहिजे. हा, मला देव आवडतो, किती आवडतो. हा, तुझी अनवाईन गा देवराया, भाऊ आवडसी जीवा पासोनिया, भाऊ आवडसी जीवा पासोनिया. तुझी आन वाहीन का देवराया, तुझी शपथ घेऊन सांगतो मला तुझ्याशिवाय दुसरं काही, अरे माझ्या जीवापेक्षाही तू आवडतो देवा, असा हट्ट धरणारा देवापर्यंत जातो ना. आणि बाकीचे ही मायाच आहे. असो, जिकडं पाहिलं तिकडं देवाची माया आहे, जिकडं पाहिलं तिकडे काय मायाच आहे. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या दानवांच्या समोर जात असताना त्यांच्याकडे पाहिलं, दानव मोहित झाले. त्याच्यामध्ये म्हणायला लागले, सुंदरी आम्हाला तुझ्या हाताने अमृताची वाटप करून दे. देवाने सांगितलं मला भातलीला जायचंय, म्हणे नंतर जा, पण आधी वाटप तर करून दे. आणि देवाला तेच पाहिजे होतं. दोन पंक्ता बसवल्या, एक दानवांची आणि एक देवतांची. आता दानवांची पंगत, त्या पंक्तीत देव गेले की त्यांना वेगळंच द्यायचे प्यायला, आणि देवतांना अमृत द्यायचे. पण त्याच्यामध्ये दानवामध्ये एक थोडं हुशार होतं, त्याला वाटलं काहीतरी घोळ दिसतो गड्या. हा, भांड बदल कसं होते, त्याचं नाव सोरबानो. ऐकताय ना तुम्ही? हा, चांगलं ऐका, म्हणजे माझ्या बोलण्यावर संशय नाही घेणार तुम्ही. हा, काय नाव त्याचं? हा, नाव ध्यानात ठेवा. आणि तुमच्या ध्यानात आहे ते बी ध्यानात ठेवा. काय नाव त्याचं? सोरबानो. आणि त्याने देवतांचं रूप घेतलं आणि त्या पंक्तीत जाऊन बसलं. आणि तिथं जाऊन बसल्यानंतर देव जसे आले अमृत द्यायला, त्याने मान खाली घातली, वरती हात केला, बरं का, असे वरती हात केले, आणि अमृत त्यांच्या वंजळीत पडलं, आणि त्याने प्राशन केलं, घशापर्यंत गेलं. हा,
पण काही गोष्टी किती लपवण्याचे प्रयत्न केले तरी लपत नाही. तारो कहते जो मी तारो कहते जो मी चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, रीढ़ पड़े रंग छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो, कर्म छुपे नहीं, बबूत लगायो, कर्म छुपे नहीं, बबूत लगायो. आणि आकाशामध्ये किती तारे असले ना तरी चंद्र झाकल्या जात नाही. आकाशामध्ये किती ढग आले तरी सूर्य झाकल्या जात नाही. युद्धाचा प्रसंग आल्यानंतर शूर माणूस कधी दरवाजा लावून बसत नाही. आणि कशाही परिस्थितीमध्ये दान देणारा माणूस तो लपून बसत नाही. दाता छुपे नाही मागनाय, कोणी आलं ना याचक तो दिल्याशिवाय राहत. आणि ज्याचा स्वभाव दानशूर नसतो तो है की नाही. कोणी मागायला आलं की तो म्हणतो अहो घरी कोणी नाही, मग तू कोण बोलतोय, है की नाही. असं म्हणतात ना. ज्या घरी दान देत नाही ना काय म्हणतात, घरी नाही बा कोणी, म्हणजे मग तू कोण आहे की नाही. पण दान देणारा जो आहे ना तो लपून नाही बसत, झाकल्या जात नाही. तसं काही गोष्टी झाकल्या जात नाही. याने लपवण्याचे प्रयत्न केले पण शेवटी जमलं नाही, झाकलं गेलं नाही. एक पाटील बुवाचा मुलगा एक कुंभार बुवाचा मुलगा निघले दोघं तीर्थयात्रेला. काही गावातही कामाचे न होते आणि तीर्थयात्रेला निघाले. बरं बरं. आणि तीर्थयात्रेला निघाले, जवळ शिदोरी ते संपून गेली. पण त्यांना वाटलं एखाद्या ठिकाणी पंगत असली तर बरं होईल, पण त्यांना काही पंगत कुठं दिसली नाही. मग एका ठिकाणी पंगत दिसली. मा पाटील बुवाचा त्याला म्हणतो कुंभार बुवाच्या मुलाला, म्हणे करे पंगत तर दिसते, म्हणे पंगत दिसते पण आपल्याला कोण ओळखलं तर. पंगत लग्नाची दिसते म्हणे ते. अरे म्हणे काही हरकत नाही ना, लग्नाची पंगत असेल ना तर मग सांगून देऊ आपण. कोण विचारला का हो, आता नवरदेव आल्या आणि जर विचारलं तर सांगायचं नवरी कडले, आणि नवरी वाल्यांनी विचारलं तर सांगायचं नरदेवाकडले. जमलं म्हणे. जेवण झालं की निघले. जेवण करायला बसले आणि जेवण करायला बसल्यानंतर कोणच काही विचारलं नाही. मग कोणी विचारलं नाही तर मग जेवण करून घ्यायला पाहिजे होतं, निघून जायला पाहिजे होतं ना. पण ते पाटील बुवाचं जे आहे ना, कोणी विचारलं नाही तरी ते शेजारी जायला म्हणतं हो तुम्ही नरदेवाकडले आहे का नवरीकडले आहे. आता उपाधीस की नाही घेणं देणं नाही, विचारलं नाही सांगायची काही गरज होती का. म्हणे तुम्ही नरदेवाकडले का नवरीकडले. तेव्हा त्या माणसानं याच्याकडे पाहिलं, म्हणे काय, म्हणे तुम्ही नरदेवाकडले का नवरीकडले. तेव्हा त्या शेजारच्या पाहुण्याने सांगलं, अरे म्हणे मूर्खा, ही लग्नाची पंगत नाही, ही तेरवीची पंगत आहे. आणि लोकांच्याही लक्षात आलं ना की हे काही पाहुणे आपले नाही, हे कोण आहे काय चोर बी असू शकतात. जेवू दिलं नाही त्यांना, काढून दिलं. मग कुंभारबादचा म्हणे गड्या जमलं होतं ना आपलं, विनाकारण काय बोलायची गरज होती तुझी. जेवण झालं असतं निघून गेलो असतो. म्हणे आता चाल दुसऱ्या गावला. म्हणे आता दुसऱ्या गावला गेल्यानंतर ब्राह्मण लोकांची पंगत होती, मुंजीचा कार्यक्रम चालू होता. स्पेशल ब्राह्मणाची पंगत, त्याच्यात दुसरं कोणी नाही. कुंभारबाचा म्हणतो कडे इच्छा जमते आपलं. मग आता अरे म्हणे पण आपले कपडे तर कोणते पाय ना तू. ते सर्व धोतर नेसलेले आहेत, जानवे आहेत, सगळे अशा तयारीत आहे. म्हणे काही चिंता नाही, सप्त्या चालू आहे म्हणे. महाराज लोकांचे वाई घालले, धोतर घेऊन ये म्हणे. दोन एक आणले आणि दोऱ्याची गुंडी घेतली, नकली जानवे बनवले दोघांनी आणि गेले बसायला. पाठ ताटाला पाठ, रांगोळीचा ताट, अगरबत्तीचा गमगमाट, सर्व व्यवस्थित. पंचपक्वान्नाचं ताट जवळ आलं. पण झालं काय,
ती पंगत अशी बसा थोडी आहे. मग ते नाही काही तर वदनी कवळ घेता. हा झालं मंत्र उच्चार झाल्यानंतर मग ते पाणी फिरवावं लागते ना. आणि पाणी फिरवायला लागलं ते पण झालं काय, आता ते कुंभारबाचं असल्यामुळे त्याला ते उलट चाक फिरवायची सवय होती. अशी पाणी असं फिरवतात आणि त्याने असं पाणी फिरवलं. त्यावेळेला शेजारचे म्हणायला लागले पाहुणे, म्हणे करे असं काय पाणी फिरवलं तू कुंभाराच्या चाकासारखं. म्हणे तुम्हाला कसं काय माहिती की मी कुंभार आहे. आता काय समजा आहे की नाही. काही केलं तरी ते समजल्याशिवाय राहिले नाही. तसं याचाही काहीतरी गुण असेल अवगुण असेल लक्षात आलं. देवतांनी देवाला सांगितलं की देवा हा आमच्या पंक्तीतला नाही, हा तिकडून आला. देवाने सुदर्शन चक्र प्रगट केलं आणि सुदर्शन चक्र प्रगट केलं त्याचं शिर उडवलं. आता शिर उडवल्यामुळे काय झालं लक्षात घ्या. जे शिर जे आहे ना ते अमर राहिलं इतकं विष पिल्यामुळे, आपल्या अमृत पिल्यामुळे. इथपर्यंत अमृत गेलं होतं ना, एवढं अमर झालं ते. मग याला म्हणतात राहू. याला काय म्हणतात राहू. आता हे तुमच्या लक्षातलं सांगू राहिलो आहे की नाही. आणि जे खालचा भाग जो राहिला ना देहाचा त्याला काय म्हणतात केतू. याला काय म्हणतात असे ते काय झाले राहू केतू दोन नाही ते एकच होते. पण आधी कोण होते भुलले ना तुम्ही. स्वर भानू बरं का. आणि त्याचं शिर उडवल्यानंतर मग ते बनलं राहू आणि केतू. काही आधीच राहू केतू सांगून टाकतात. भजन करा. अरे राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 जय श्री 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 राधे जय श्री राधे जय श्री राधे श्री राधे जय श्री राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे 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 जय श्री 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 राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 कहाँ कर सब सुखी
होई जे राधे राधे कर सब सुख होई जे सब सुखी होई जे आनंद मनाइए सब सुख होई जे आनंद मनाइए सब सुखी होई जे आनंद मनाइए सब सुख होई जे आनंद मनाइए राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे आ राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे आ राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे आ राधे 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 आ जय श्री राधे जय श्री राधे आ राधे 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 भैया राधे जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे 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 जय श्री राधे आणि असा तो समुद्र मंथन प्रसंग इथं भोलेनाथाची फजिती झाली होती कारण देवतांनी सांगितलं होतं भोलेनाथांना की विष्णूंनी किती सुंदर रूप धारण केलं होतं आणि भोलेनाथाने हट्ट धरला होता विष्णूंकडे की मला ते रूप पाहायचंय कोणतं मोहिनी रूप जाऊ द्या ना भोलेनाथ नाही नाही मला पाहायचंय जाऊ द्या ना पण जेव्हा रूप धारण केलं तेव्हा फजिती झाली होती भोलेनाथांची हा आणि नंतर पुढे देवतांनी ते अमृत प्राशन केल्यानंतर त्या देवता आणि दानवांचं युद्ध झालं ऐका बरं का म्हणजे व्यवस्थित ऐकलं तर मग तुम्ही माझ्या बोलण्यावर संशय घेणार नाही आणि त्या युद्धामध्ये बळी राजाचा मृत्यू झाला ऐकताय ना हा परत अजून शब्द लक्षात घ्या तुम्ही जागी आहे ना लक्षात आहे ना तुमचं आणि बळी राजाचा मृत्यू झाल्यानंतर शुक्राचार्यांनी त्या बळीला संजीवनी यज्ञ करून परत जिवंत केलं काही ठिकाणी तो मूर्छित पडला होता असं सांगितलं दोघंही सांगतो मी तुम्हाला आणि नंतर बळी राजाला शुद्धीवर आणल्यानंतर बळी राजाला प्रश्न केला शुक्राचार्यांनी की तुझी काय इच्छा आहे सांग बळीराजाने सांगितलं मला स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे मला स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे सुरुवातीला असं सांगितलं जातं की बळीराजाने देवतांवरती विजय मिळवला बळीराजा दैत्य बहुत मातला बळीराजा दैत्य बहुत मातला बळीराज दैत्य बहुत मातला बळीराज दैत्य बहुत मातला संपत्ती हरलिया देवाचिया संपत्ती हरती देवाची हा संपत्ती हरलिया देवाचिया संपत्ती हरलिया देवाची हा बळीराजा दैत्य बहुत मातला बळीराजा दैत्य बहुत मातला बळीराज दैत्य बहुत मातला बळीराज दैत्य बहुत मातला आणि बळीराजांनी काय केलं देवतांवरती विजय मिळवला
आणि कायमस्वरूपी विजय मिळवण्यासाठी, ते राज्य कायमस्वरूपी मिळवण्यासाठी बळीराजाने सांगितलं मला ते कायमस्वरूपी पाहिजे, स्वर्गसुख कायमस्वरूपी पाहिजे. तुला जर ते पाहिजे असेल तर शुक्राचार्यांनी सांगितलं तुला 100 यज्ञ करावे लागतील. काय? कारण 100 यज्ञ केल्याशिवाय स्वर्गाची प्राप्ती होत नाही. इंद्र सुद्धा 100 यज्ञ करतो आणि ते यज्ञ झाले की मग त्याचं ते पद टिकतं. म्हणून आळंदीला जे गंगा वाहते तिला नाव काय? इंद्रायणी. काय नाव आहे? इंद्रायणी. इंद्राला तिथं यावं लागते. इंद्र येऊनी भूमीशी याग संपादिले अर्निशी, इंद्रायणी इंदुरशी पंचक्रोशी त्यापासून. माझे इंद्र तिथं येतो, 100 यज्ञ करतो, म्हणून त्या नदीला नाव काय पडले? इंद्रायणी. आजही पहा तुम्ही, पाण्यामध्ये कधी अस्थि विरघळत नाही, पण इंद्रायणीमध्ये अस्थि टाकल्यानंतर त्याचं पाणी होते. अशी शक्ती त्या पाण्यामध्ये. त्याला पुरावे दिले संतांनी. आपल्या मनाचं पाहायची गरज नाही. अस्थि नासती उदकी. त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये अस्थि नासतात, म्हणजे पाणी होऊन जाते त्याचे एवढं. म्हणून बरेचसे त्या ठिकाणी अस्थि नेतात. आई वडिलांवरती प्रेम तीर्थाच्या ठिकाणी नेतात. ह्या गोष्टी चालू आहे म्हणून ठीक आहे हो. नाही तर लोकांनी कुकडे फेकून दिल्या असते बिन रक्षा बी, है की नाही? आणि का करावं याचे सुंदर कारण आहेत ना. कारण तिथं उद्धार होतो. भागवत कथेमध्ये येईल पुढे. आता गंगेच्या पाण्यामध्ये जर रक्षा जर त्या ठिकाणी आपण टाकली, पूर्वज मुक्त होतात. पण प्रत्येकाचा विषय नाही, काही लोकांची श्रद्धा विश्वास राहिला नाही हो. चला. आणि बळीराजाचं चरित्र पाहत असताना आपण 100 यज्ञ करावे लागतील सांगितलं शुक्राचार्यांनी. यज्ञ करायला बळीने सुरुवात केली. आता बळीचे जर संपूर्ण यज्ञ जर सफल झाले तर आपलं काही खरं नाही. देवतांनी परत देवाचा दावा केला. भगवान परमात्म्याने दर्शन दिलं, सांगितलं चिंता करू नका. बळीचे पूर्ण यज्ञ सफल होता कामा नये. एकच यज्ञ राहिला, 99 झाले. किती? बिनचूक झाले. बळीच्या द्वारामध्ये वामन भगवान परमात्मा विनाकारण नाही गेले. ऐकताय ना? आणि एकच यज्ञ राहिला शेवटचा. देवाने सांगितलं चिंता करू नका, मी संकटातून मुक्तता करेल. आणि प्रसंग असा आहे, कश्यप आदितीचा विषय. आदितीने कश्यपाकडे विनंती केली की माझे पुत्र लपून बसले भीतीपोटी, त्यांचं रक्षण करण्यासाठी काहीतरी करा. कश्यपाने सांगितलं तुला मी एक व्रत सांगतो, ते व्रत कर. आणि फाल्गुन पक्षामध्ये त्या कोमल नयन भगवान परमात्म्याचं ध्यान करावं, पय व्रत स्वीकारावं. आणि अमावस्येच्या दिवशी मध्यरात्रीला, अमावस्येच्या दिवशी मध्यरात्रीला डुकराने उकरलेली वारुळाची माती अंगाला लावायची, गंगेमध्ये स्नान करायचं, मग तुला देवाची प्राप्ती होईल. हे कोण कोणाला सांगितलं? हे कश्यपांनी सांगितलं अदितीला. हे व्रत करायचं. काय? अमावस्येच्या दिवशी वारुळाने उकरलेली माती मध्यरात्रीला अंगाला लावायची, मग गंगे स्नान करायचं. हे कथेत आलं बरं का, तुम्ही डोक्यात घेऊ नका.
हा, नाही तर आमोश्याच्या दिवशी वारुळाची माती जांभलायला आणि रात्रीच असाल तुम्ही म्हणजे माझ्यावर आपत आणसाल म्हणजे मला परत गावात यायचं काम आहे की नाही. काही गोष्टी कथेतल्या कथेत राहू देत जा. हा, पुराणातले वांगे पुराणात असं म्हटलेलं आहे ना. हा, एका महाराजांनी असं सांगितलं सहज बरं का, किंवा त्यांचा काही विषय असेल समजा, किंवा एखाद्याला जर कोणती बिमारी असेल तर त्याने बा वांग खाऊ नये असं काही सांगायचं असेल. वांग खाणं चांगलं नाही बा त्याच्यासाठी असा विषय. तेवढ्यामध्ये एका आजीनं काय केलं, अपूर्ण ऐकला असेल, घरी गेली, तिच्याकडेच पंगत होती संध्याकाळची, आणि सुनबाईला सांगून टाकलं म्हणे महाराजनं सांगलं वांग खाणं चांगलं नाही, ते बहुतेक वांग चालत नाही. मग म्हणे आपल्याला तर आता ते मसाल्याची वांग्याची भाजी करायची होती, सगळ्या वांग्याची, हा, ज्वारीच्या भाकरी वगैरे पापड सर्व महाराजांनी सांगितलं होतं बाकीच्यांनी. म्हणे मी एक काम करा ना, बाकीच्यासाठी ते भाजी करा, आणि त्या बाबाला वांग चालत नाही ना मसाल्याचं, त्या बाबासाठी पिठलं करा बेसन. हा, आले महाराज मंडळी जेवायला. आता यांच्या बाकीच्यांच्या ताटामध्ये ते मसाल्याची वांग्याची भाजी, काळ्या रश्याची, लोणचं वगैरे, पापड मुळा सगळं दिसलं, आणि बाबाच्या ताटात आलं ना ते बेसन आणि भाकर. आता बेसन चालतच नव्हतं या बाबाला मुळामध्ये. मग त्या टायमाला हे बाकीचे मस्त भाकरी मोडून खायला लागले बरं का. बाबाने त्या ताईला म्हटलं म्हणे ताई मला नाही काय भाजी. म्हणे हाय बाबा, पण तुम्हीच तर सांगितलं वांग खाणं चांगलं नाही म्हणून. म्हणे मग एक काम करणार, रस्सा दे. मग एक प्लेट आणली, पातेल्यात भाजी आणली, आणि असा चमचा आळवा लावला त्या ताईने टाकताना. चमचा कोण आळवा लावला? हा, वांग पळू नये म्हणून. मग महाराज म्हणतात ताई चमचा कोण आळवा लावला? म्हणे बाबा चमचा नाही आळवा लावला तर मग एखादं वांग पडीन ना ताटात. म्हणे मग त्याची इच्छा असेल तर पडू दे ना, तू काऊन आळवी येते? म्हणे तुम्हीच तर सांगितलं वांग खाणं चांगलं नाही. म्हणे मी पुराणात सांगितलं ताटात चालतं, 2-3 शिल्लक टाक, आहे की नाही. हा, म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत पुन्हा पुराणातल्या काय करावं, ऐकण्यासाठी असतात, आहे की नाही. त्याचं श्रवण करावं फक्त आपण. जसं कृष्ण चरित्र याचा काय करावा, उच्चारच करावा ना. त्यालाच्या कीर्तनात सांगितलं जातं की नाही आचरण करू नये. तसं काही गोष्टी कथेत आपण काय करावं, श्रवण कराव्या. आणि हे अदितीला व्रत करायचं सांगितलं कश्यपांनी. अदितीने बिनचूक व्रत केलं आणि भगवान परमात्म्याने त्या तिच्या आणि उदरी जन्म घेतला असं चिंतन त्या ठिकाणी. व्रत सफल झालं आणि तेव्हा तिच्या पोटी जन्माला आला भगवान परमात्मा. तव तो अदिती उदरी, तव ती अदिती उदरी, तव तो 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 अदिती उदरी. अवतारधारी बटू झाला, 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 अवतारधारी बटू झाला. तव तो अदिती उदरी, तव तो अदिती उदरी, हो तव तो अदिती उदरी, तव तो अदिती उदरी. तव तो अदिती उदरी, तव तो अदिती उदरी, तव तो अदिती उदरी, तव तो अदिती उदरी. आणि तो अदिती उदरी आणि अवतारधारी बटू झाला भगवान परमात्मा. भगवान परमात्मा हे व्रत सत्य केलं की तो प्रगट होत असतो.
हे दान धर्म करणं एक व्रत आहे आपल्या जीवनामध्ये. हा म्हणून दान धर्म करा. हो, भगवान परमात्मा आपल्या ठिकाणी प्रगट झाल्याशिवाय राहत नाही, इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून दान धर्म सुद्धा एक सोपा मार्ग आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा, बरं का. असो, आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अवतार घेतला. तव तो अदिती उदरी आणि अवतारधारी पटू झाला. आणि लहानशी मूर्ती भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर सर्व देवतांनी त्यांना नमस्कार केला. वामन भगवान की जय. आणि आदितीने त्याला लंगोटी दिली, धरती मातेने बसायला आसन दिलं, ब्रह्मदेवाने कमंडलू दिला, सरस्वतीने जपमाळा दिली, आणि कुबेराने भिक्षापात्र दिलं, आणि बृहस्पतीने त्यांना उपदेश केला. बृहस्पती हे देवांचे गुरु आहे. आणि असा तो भगवान परमात्मा आणि बळीच्या यज्ञाच्या ठिकाणी आला. आणि तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. आणि भगवान परमात्म्याने आवाज दिला, भिक्षाम दे. आणि बळी राजा जायला लागले. शुक्राचार्य म्हणाले, कुठं चालला बळी? शेवटचा यज्ञ आहे तुझा. त्यावेळेला बळीने सांगितलं की याचक आलं कोणीतरी, त्यांना द्यायला पाहिजे. लक्ष आहे ना तुमचं? हा, मग बरं आहे की नाही? तुमचं लक्ष नसलं तर मग माझं सांगून काही फायदा नाही, की नाही? थोडं थांबायला पुरतं. असं. आणि अरे बळी जाऊ नको, शेवटचा यज्ञ आहे. अरे 99 सफल झाली, एकच राहिला, जाऊ नको, फल मिळणार नाही. म्हणे मागायला जर कोणी आलं तर त्याला देणं हे काम आहे, आणि यज्ञामध्ये बिनमुख जाता कामा नाही कोणी. अरे तू याला ओळखलं नाही कोण आहेस तर, अरे हा तुला पाताळामध्ये घालायला आला, अरे हा विष्णू आहे. म्हणे मग भगवान परमात्मा जर माझ्या द्वारात आला असेल, हे माझं परम भाग्य आहे. तो याचक म्हणून आला असेल तर अरे जाऊ नको. पण ऐकलं नाही बरं का. नाही नाही नाही. आणि अशा गुरुचं ऐकायचंही नाही. न मानावे ऐसे गुरुचे वचन, 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 न मानावे ऐसे गुरुचे
न मानावे ऐसे गुरुचे वचन आणि जेणे नारायणांतरे अशा गुरुचं ऐकायचं नाही. त्या गुरुचं ऐकायचं जे गुरु आपल्याला देवापर्यंत नेतील त्यांचं. कारण गुरुचं काम आहे देवापर्यंत शिष्याला नेणे, त्या देवाची ओळख करून देणे हे गुरुचं कर्तव्य आहे. गुरुचं कर्तव्य आहे की देवापर्यंत न्यावं, देवापासून लांब न्यावं असं नाही. मग जे गुरु आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देत असतील त्यांचं ऐकायला पाहिजे. हा का जे भक्ती मार्गातून वेगळं करत असेल त्यांचं ऐकायचं? नाही नाही. एखादा गुरु म्हणत असेल मीच देव आहे माझं भजन कर, बरोबर आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हे बरोबर आहे. पण या देहात असताना तोपर्यंत नाही सांगितलं ते. तुकोबाराय ज्ञानोबाराय मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळी जगन्नाथ बाबा घ्या असताना थोडी म्हटलं त्यांनी की माझी आरती करा. हा है की नाही. या देहामध्ये असताना जिवंत असताना आरती चालत नाही. देवापर्यंत नेणाऱ्या गुरुची गरज आहे. आणि भक्तीपासून लांब नेणाऱ्या गुरुची गरज नाही जीवनामध्ये. एकादशी करायलाच पाहिजे असं जर गुरुने सांगितलं तर ते ऐकायला पाहिजे की नाही. हा आणि एकादशी धरण्याची काही गरज नाही बा असं जर म्हणणार आलं तर मग नारायण नारायण शिव नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 शिव नारायण लक्ष्मी नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की. आणि बळीराजाने ऐकलं नाही आणि ऐकूही नाही. भगवान परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर वियोग घडून आणत असेल तर अशा गुरुचं ऐकायचं नाही. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणारे गुरु असतील त्यांचं ऐकावं. देवातन आपल्यामध्ये ताटातूट होत असेल तर अशा गुरुचं ऐकायचं नाही. मी माझ्या मनाचं सांगत नाही, ते सवय बी नाही. न मानावे ऐसे गुरुचे वचन जेणे नारायणांतरे नामदेवराय म्हणतात. आणि त्यावेळेला बळीराजा त्या वामन भगवान परमात्म्यापर्यंत गेल्यानंतर काय सेवा करू आपली, शब्द काय वापरला, काय पाहिजे असं नाही बरं का. नाही नाही, संत आल्यानंतर काय सेवा करू आपली असंच म्हटलं पाहिजे. ठीक आहे. आणि सेवा म्हणजे भगवान परमात्म्याचं द्वार आहे. जो सेवेच्या द्वारात आहे त्याला काहीच कमी पडत नाही. आणि संत सेवा करायलाही अनंत जन्माचं पुण्य पाहिजे, है की नाही. हा सेवा काय एकदम येते का जीवनामध्ये? नाही नाही, ते घराण्याचं पुण्य म्हणावं लागेल तरी येते. आणि सेवा करणारी तेवढे आनंदी पाहिजे ना, है की नाही. आता आम्ही ज्यांच्याकडे हरिभुकडं पूर्ण परिवार एवढा आनंदी परिवार आहे बा दोन्ही भावांचा. हा ते मुलं वगैरे सर्व सेवेमध्ये सतत बरं का. हा
झोप लागेपर्यंत काय पाहिजे, हा काय सेवा करू असं विषय. हा. आणि असं वाटतं की 15 दिवस सप्ताह चालला पाहिजे पुढे. हा पण आता तो आसलगावचा यायच्या गावाकडला गेलाय ना. हा यमनभूच्या सासरवाडीच्या जवळ यमनभू येणार आहे आता बरं का. हा आणि खरंच तो सप्ताह नसता तर थांबून गेलो असतो बरं का. एवढा आनंद आहे इथं. पण लगेच सप्ताह म्हणजे आपलं ग्रंथपूजन ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी आम्हाला तिथं जायचं आहे बरं का. कारण दुसऱ्या दिवशी लागेच ती सुरुवात आहे. कारण असे जर सेवाधारी जर मंडळी असेल ना तर आमचंही खूप लक्ष लागतं त्या गावामध्ये. हा नाही तर काही काही ठिकाणी असं होतं की सप्ताह महिनाभर चालला असं वाटायला लागतं. पण प्रेम करणारे लोक जर असतील, जीव लावणारे जर लोक असतील तर त्या ठिकाणी आम्हाला सप्ताह हा आठवत नाही. आपल्या घरामध्ये आहे असं वाटते बरं का. सर्वांचे तुमचे उपकारच आहे, सर्व अन्नदाते द्रव्यदाते सर्वांचे. आणि बळीराजाने विचारलं काय सेवा करू आपली. सांगितलं 3 पावलं भूमी पाहिजे. अहो म्हणे 3 पावलं भूमीत काय होईल तुमचं. हा जास्त मागा आम्ही जास्त देतो, आश्रम बनवा. हा 3 पावलं भूमीमध्ये काहीच होणार नाही, समाधी नाही होणार तुमची, जास्त मागा. देवाने सांगितलं मला 3 पावलं भूमीच पाहिजे, जास्ताची गरज नाही. दिली म्हणे, दिली असं नाही चालणार, संकल्प सोडावा लागेल म्हणे. 3 पावलं भूमीसाठी संकल्प म्हणे. हो संकल्प सोडण्यासाठी मग तयार झाला बळीराजा. बळीराजाने संकल्प सोडायला तयारी केल्यानंतर शुक्राचार्य म्हणतात अरे ऐक बळी, संकल्प सोडू नको. ऐकलं नाही बळीने, कमांडोला घेतला त्याच्या हारी. कारण जेल घ्यावं लागेल ना संकल्प सोडायला. या शुक्राचार्याने सुस्वरूप घेतले आणि नळकांडी चोंब बसले. कारण जेल नाही पडलं तर संकल्प पूर्ण होत नाही. पाणी पडत नाही. काय झालं, देवाने सांगितलं बळी काहीतरी अटकलं असेल, एखादी काडी घाल त्याच्यामध्ये. आता हे शुक्राचार्य बारीक डोळे उघडून पाहतच होतो बरोबर. आणि जशी बळीने काडी घातली की नाही तर डोळ्यात गेली तर डोळा फुटला. आता देवाने त्या शुक्राचार्याचा डोळा फोडला नसता, पण का फोडला. आडे आला मनोनी उडीला डोळा. आडे आला मनोनी उडीला डोळा. आळाला मनोनी ओढीला डोळा. म्हणून फोडीला डोळा आणि बळीने शुक्र आंधळ. आता डोळा फोडला नसता, पण का फोडला, आळवा आला म्हणून. आळवा आला म्हणून, आणि आळवा आला नसता तर है की नाही. म्हणून कोणी जर दान देत असेल ना, कोणी दान देत असेल तर त्याला दानाला आळव येऊ नये. कारण आळव आलं दानाला की काय होते, डोळा फुटतो. कोणता, त्याच्या नशिबाचा डोळा फुटतो, चांगलं नाही होत जीवनामध्ये. हा
जो दान देणाऱ्याला उलट सांगतो की काही फरक पडत नाही दान दिल्याने, द्या उलट. हा त्याचं चांगलं होतं आणि देणाराचंही चांगलं होतं. पण आळवं येणाराचं त्या ठिकाणी आळवं कधी येऊ नये दान देणाऱ्याला. हा उलट त्याला चांगलं सांगावं, आळवं येऊ नये. आळ आला म्हणून आणि फोडीला डोळा आणि बडीने शुक्र आंधळा. संकल्प सोडला बडीने. नंतर सांगितलं 3 पावलं भूमी दिली तुम्हाला. दिली म्हटल्यानंतर देवाने आपलं खरं रूप प्रकट केलं, अकराळ विक्राळ. आता बडी मुंगीसारखा दिसायला लागला पायाच्या जवळ. 3 पावलं भूमी दिली ना, 3 पावलामध्ये त्यानं सर्व 2च पावलात आटून टाकलं. स्वर्ग आणि मृत्यूलोक पाताळलोक सर्व. बडी 3रा पाऊल कुठं ठेवायचा, काय शिल्लक नाही. आता म्हणे माझं डोकं आहे. डोक्यावर पाय ठेवला देवाने आणि डोक्यावरती पाय ठेवला आणि बडी पाताळामध्ये घातला. बडी पाताळी घातला, बडी पाताळी घातला, बडी पाताळी घातला, बडी पाताळी घातला. बडी पातळी घातला, बडी पातळी घातला, बडी पातळी घातला, बडी पातळी घातला. अपने द्वार पाल झाला, आपने द्वार पार झाला, बडी पातळी घातला, बडी पातळी घातला. बडी पातळी घातला, बडी पातळी घातला. बडी पाताळी घातला आणि आपण द्वारपाल झाला. बडीला पाताळात घातलं म्हणजे पाताळीचं राज्य दिलं. भक्ताला राज्य दिल्याशिवाय तो राहत नाही. कोणतं दिलं? पाताळीचं राज्य. उलट पाताळीचं राज्य चांगलं आहे. सर्व काय सर्व पाताळात आहे की नाही. सर्व खाणी कुठं आहे? वरती काय असो इथंच मिळतं. लक्षात आलं का तुमच्या? झोपडी असेल सोन्याचा महाल होईल इथंच. हा सत्यकर्म करा, फल बी त्वरित आहे. आणि वाईट कर्म केलं की त्याचंही फल हा इथंच करायचं आणि इथंच भरायचं आहे. एका हाताने कर आणि दुसऱ्या हाताने इथेच कर आणि जैसी करणी याच ठिकाणी येणार. चांगलं केलं तर चांगलंही फल आताच आहे आणि वाईट केलं तर त्याचंही फल. आणि बळी राजाला पाताळीचं राज्य दिलं देवाने. देवाने विचारलं बडीला, बडी काय इच्छा आहे सांग तुझी. म्हणे देवा आता एक इच्छा आहे माझी की माझ्या महालातून मी बाहेर जाईल तेव्हा तुमचं दर्शन झालं पाहिजे. आणि महालात आलं की तुमचं दर्शन, बाहेर गेलो की तुमचं दर्शन आणि आत आलो की तुमचं दर्शन. बडी राजाला देवाने सांगितलं बडी म्हणजे तुझ्या द्वारात मला उभं राहावे लागेल. म्हणे हो. परत ऐका बरं. बडीला असा महाल दिला देवाने, त्या महालाला 52 दरवाजे. किती? 52. माता बडीने सांगितलं मी बाहेर जाईल तुमचं दर्शन झालं पाहिजे, आलो की तुमचं दर्शन. देवाला 52 रूप धारण करावे लागले. का? कारण बडी कोणत्या द्वारातून जाईल आणि येईल सांगता येत नाही ना. कोणत्याही दरवाजातून जाऊ शकतो आणि येऊ शकतो. हा मग 52 रूप धारण करावे लागले देवाला. तिथंच राहावं लागले. बरेच दिवस झाल्यानंतर लक्ष्मी मातेने नारदांना विचारलं, नारदा
अरे देव अजून आले नाही गड्या, कुठं गेले काही दिसत नाही. नारदाने सांगितलं लक्ष्मी मातेला, माते देवाला नोकरी लागली. म्हणे कशाची? म्हणे वॉचमॅनची. हा, बिन पगारी फुल अधिकारी अशी नोकरी लागली. लक्ष्मी मातेने एकदम साधं रूप घेतलं आणि साधं रूप घेऊन आणि बडीच्या द्वारामध्ये गेली आणि बडीला भाऊ मानलं. आणि बडीला भाऊ मानल्यानंतर आता बहिणीने जर राखी बांधली, ओवाळलं, तर भावाचंही कर्तव्य आहे ना काहीतरी द्यावं. बडीने सांगितलं, ताई तुला काय पाहिजे ते मागून घे. म्हणे हा द्वारपाल देऊन टाक. म्हणे भरपूर आहे. म्हणे नाही, हाच पाहिजे. आणि तेव्हा लक्ष्मी मातेने सोडवण केली देवाची आणि घेऊन चालले. लक्ष्मी माता म्हणाले, केव्हा केव्हा माझा बी सल्ला घेत जा. हा, तुमच्या मनानं नको करत जा. शेताचा माल आला की पैसे घरी आणत जा, तिकडे उडत नको जा, आहे की नाही? हा, मग लक्ष्मीचं बी ऐकायला पाहिजे ना, आहे की नाही? विष्णू नाही असो. आणि या ठिकाणी आपण इथपर्यंत आलो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करतो. पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो की भगवान परमात्म्याला 3 पावलं भूमी कबूल केली होती ना. का भगवान परमात्म्याला बळीने 3 पावलं भूमी, मध्ये 3 पावलं भूमी कोणती ते ऐका. हे नाही बरं का, हे आपली भूमी आहे का? नाही ना. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, या ब्रह्मांडाचा चालक मालक तो काही सर्व आहे. पण 3 पावलं भक्त देवाला देऊ शकतो ते आपली तन, मन आणि धन. तन, मन, धन हे खरी 3 पावलं भूमी देवाला द्यावी लागते. आणि त्यावेळेला देव मग आपला द्वारपाला सुद्धा व्हायला तयार आहे, आपली इच्छा पूर्ण करायला तयार आहे. हा, आणि या ठिकाणी खरोखर हे 3 पावलं भूमी तुम्ही दान देणारेच आहात. तन, मन, धन लावून परमार्थ करतात. तन, मन, धन लावून त्या ठिकाणी तुम्ही दानही करतात, सेवा करतात. तुम्हाला सांगायची गरज नाही. मुळामध्ये बुडातच तुम्ही त्या ठिकाणी, अहो सूर्यामध्ये प्रकाश आणायची काय गरज आहे? सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तसं तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही त्या ठिकाणी ज्ञाते आहात. तरी सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पण करतो आजचं सत्र. आणि सेवेला पूर्णविराम. एक वेळ गजर करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ